नमस्कार. कधी विचार केलाय का की श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात एका अशा वेळेबद्दल सांगितलंय जी खरं तर आपलं आयुष्यच बदलून टाकू शकते? हो, तर ही वेळ नेमकी कोणती आहे आणि तिचं सामर्थ्य तरी काय आहे? आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, नाही का? म्हणजे बघा, आपल्या आयुष्यात कितीतरी अडचणी येतात आणि आपण म्हणतो की हे सगळं कर्म आहे किंवा ग्रहदोष आहेत. पण चरितामृतात असं सांगितलंय की एक खास वेळ अशी आहे ज्यावेळी केलेली उपासना ह्या सगळ्यावर मात करू शकते. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे एक वेळ आपलं कर्म बदलू शकते? चला, शोधून काढूया. तर ती रहस्यमयी वेळ आहे प्रदोष काळ. आता तुम्ही म्हणाल प्रदोष काळ हे नाव तर ऐकलंय, पण ही वेळ इतकी शक्तिशाली का आहे? यामागे एक खूप मोठं आध्यात्मिक रहस्य आहे आणि तेच आपण आता पाहणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरची ती वेळ, तो संधी प्रकाश. पण हा फक्त दिवसाचा शेवट नाहीये, याला एक प्रकारची कॉस्मिक विंडो समजा. म्हणजे काय? तर एक अशी संधी जिथे आपलं हे जग आणि ते दिव्य जग यांच्यामधला पडदा जणू काही वेळासाठी बाजूला होतो. आणि म्हणूनच असं म्हणतात की या वेळेत केलेली प्रार्थना, उपासना ती थेट त्या वैश्विक शक्तींपर्यंत पोचते. आता प्रदोष काळाचं हे सगळं सामर्थ्य थेट भगवान शिवाशी जोडलेलं आहे, कारण ही वेळ त्यांच्याच उपासनेची आहे. त्यामुळे प्रदोष काळ समजून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला शिवाचं खरं स्वरूप समजून घ्यावं लागेल. ते काय आहे पाहूया. बरोबर, प्रदोष काळात उपासना होते भगवान शिवाची. पण इथे गोष्ट लक्षात घ्या, शिव म्हणजे फक्त विनाश करणारे देव नाहीत, ते एक ट्रान्सफॉर्मर आहेत. म्हणजे काय? तर ते आपल्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता, सगळे अडथळे नष्ट करतात, जेणेकरून चांगल्या सकारात्मक गोष्टींना जागा मिळेल. तुम्ही शिवाचं रूप बघा. त्यांच्या प्रत्येक प्रतीकात एक खोल अर्थ आहे. हातात डमरू आहे, तो सृष्टीच्या निर्मितीचा नाद आहे, ओंकार आहे. तिसरा डोळा, तो फक्त ज्ञानाचा नाही तर आरपार सत्याला पाहणारा डोळा आहे. अंगावर भस्म लावलंय, हे वैराग्याचं प्रतीक आहे. आणि त्यांचं स्मशानात राहणं हे काय सांगतं? तर शिव जन्ममृत्यूच्याही पलीकडचे आहेत. आणि शिवाच्या स्वरूपाचा एक अत्यंत महत्वाचा आणि सुंदर पैलू म्हणजे अर्धनारीश्वर रूप. हे फक्त एक चित्र किंवा मूर्ती नाहीये, नाही. हे संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार असलेले एक महान तत्वज्ञान आहे. अर्धनारीश्वर म्हणजे अर्धे शिव आणि अर्धी शक्ती. याचं तत्वज्ञान खूप साधं पण गहन आहे. ते सांगतं की चैतन्याशिवाय ऊर्जा अपूर्ण आहे आणि ऊर्जेशिवाय चैतन्य स्वतःला व्यक्तच करू शकत नाही. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आता हे द्वैत नीट समजून घेऊया. बघा, शिव म्हणजे पुरुष किंवा सोप्या भाषेत चैतन्य, आणि शक्ती म्हणजे प्रकृती म्हणजेच ऊर्जा. शिव अव्यक्त आहेत, त्यांना आपण पाहू शकत नाही. पण शक्ती, हे जे काही दिसतंय, हे सगळं व्यक्त ब्रह्मांड म्हणजे शक्ती आहे. एक पितृतत्व तर दुसरी मातृतत्व, आणि या दोघांशिवाय हे विश्व शक्यच नाही. ठीक आहे, हे सगळं तत्वज्ञान तर छान आहे. पण तुम्ही म्हणाल, ह्या सगळ्याचा माझ्या रोजच्या आयुष्यातल्या समस्यांशी काय संबंध? माझ्या ग्रहदोषांशी, माझ्या कर्माच्या बंधनांशी काय घेणं देणं? बरोबर? आता आपण येतोय ह्या विवेचनाच्या मूळ मुद्द्यावर. आणि रहस्य इथेच उलगडतं. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की प्रदोष काळात केलेली शिवउपासना ही आपल्या आयुष्यातली ग्रहपीडा आणि वाईट कर्मांचे परिणाम पुसून टाकणारा एक जबरदस्त उपाय आहे. आणि ही शुद्धीकरणाची प्रक्रिया तशी खूप सोपी आहे. काय करायचंय? तर प्रदोष काळात अगदी मनापासून शिवाची उपासना करायची. याने होतं काय? तर पापांचा नाश होतो, कर्माची जी काही घट्ट बंधन आहेत ती सैल होतात, आणि परिणाम आयुष्यातले अडथळे दूर होतात आणि सुखशांतीचा मार्ग मोकळा होतो. आणि यातही एक विशेष गोष्ट आहे. शनिवारी जो प्रदोष येतो ना, त्याला शनी प्रदोष म्हणतात. याचं महत्त्व तर खूपच जास्त आहे. का? कारण शनिदेव हे कर्मफळदाते आहेत. कर्माचा हिशोब त्यांच्याकडे असतो. त्यामुळे त्यांच्या दिवशी केलेली शिवउपासना कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. खरं तर हे एक वाक्य या संपूर्ण विवेचनाचं सार सांगून जातं. शनी प्रदोष उपासना ही फक्त एक साधी पूजा नाहीये, तर ती थेट कर्माच्या मुळावर घाव घालणारी एक अतिशय प्रभावी आध्यात्मिक क्रिया आहे. बरं,
प्रदोष काळाप्रमाणेच चरितामृतात अजून एका पवित्र काळाचा उल्लेख आहे, तो म्हणजे महाशिवरात्री. ही रात्रसुद्धा शिव उपासनेसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. इतकंच नाही तर चरितामृतात चिदंबरम म्हणजे आकाशतत्व आणि अरुणाचलेश्वर म्हणजे अग्नितत्व यांचाही उल्लेख आहे. हे महत्वाचं का आहे माहितीये? कारण या सगळ्या संकल्पना पंचमहाभूतांशी जोडलेल्या आहेत. आणि हीच पंचमहाभूत हवा, पाणी, अग्नी, पृथ्वी, आकाश, आपलं शरीर आणि हे संपूर्ण विश्व यांचा आधार आहेत. तर मग ह्या सगळ्याचा सार काय, संदेश काय आहे? तो हाच आहे की जेव्हा आपण वेळ, निसर्ग आणि ही वैश्विक तत्व यांच्याशी ताळमेळ साधून उपासना करतो ना, तेव्हा त्याचे फायदे फक्त आध्यात्मिक पातळीवर नाही, तर आपल्या रोजच्या भौतिक जीवनात सुद्धा दिसू लागतात. आणि जाता जाता हा एक प्रश्न तुमच्यासाठी. विचार करा की वेळ, देवत्व आणि आपलं स्वतःचं जीवन या 3 गोष्टी खरंच वेगळ्या आहेत, की या सगळ्या एकाच मोठ्या वैश्विक रचनेचे अविभाज्य भाग आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?